असा मिळवण्याचा विषय नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दाखवण्याचा विषय नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे विचारातून आणि कृतीतून जीवनामध्ये उतरवण्याचा विषय. ही गोष्ट सगळेजण लक्षात ठेवा. बाबासाहेब म्हणजे काही साधं समीकरण नाही. बाबासाहेबांचं वाक्य आहे. बाबासाहेब असं म्हणतात, प्रत्येकाची पत्नी ही आपली सगळ्यात जवळची मैत्रीण असली पाहिजे. ज्या पती पत्नीचं नातं जिवलग मैत्रीचं असतं ना, त्यांचा संसार सुखाचा होतो. कारण डॉक्टर बाबासाहेब बॅरिस्टर व्हायला जेव्हा शिकण्यासाठी गेले ना, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईला किती पत्र लिहिले सांगता येणार नाही. खरं तर बायकोला रमा मातेला लिहिलेले पत्र सुद्धा लोकांनी पुस्तक स्वरूपात प्रकाशित केले आणि सांगितलं, संसार करावा ना तर रमा आणि बाबासाहेबांसारखा करावा. हा जीवनातला आदर्श लक्षात ठेवा. आई काय लागतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऐका रे पोरांनो, सगळेजण ऐका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाले आणि बॅरिस्टर झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतात येणार. अहो सगळ्या लोकांनी तयारी केली, स्वागताची तयारी केली, हार तुरे सत्कार. आज बाबासाहेबांच्या जयंतीत आम्ही आलो तर आमच्यासाठी एवढं मोठं हार आणले. बाबासाहेब येणार, किती समाजाला आनंद झाला असेल. घरची सगळी लोक तयार झाली. सगळेजण बाबासाहेबांना जहाजाला समुद्राच्या किनाऱ्यावर भेटायला जाणार होती. बाबासाहेबांचं स्वागत करणार होते. रमाईला सुद्धा बाबासाहेबांना भेटायला जायचं होतं. पण कधीतरी रमाईचं चरित्र वाचा. रमाईची साडी फाटलेली होती. रमाईने विचार केला, मी फाटकी साडी घालून जर बाबासाहेबांच्या समोर गेले तर बाबासाहेबांना वाईट वाटेल. जाऊ का नाही जाऊ, जाऊ का नाही जाऊ. नाही गेले तरी बाबासाहेबांना वाईट वाटेल. रमाईने विचार केला, काय करावं काय करावं. आणि सांगू, छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांचा मानच्या सभेत सत्कार केला होता. आणि मानच्या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाहू महाराजांनी एक भरजरी फेटा बांधला होता. तो भरजरी फेटा संदुकात ठेवलेला होता. रमाईच्या लक्षात आलं, शाहू महाराजांनी बांधलेला फेटा संदुकात आहे. संदुकातला फेटा रमाईने काढला. तो फेटा रमाई अंगामध्ये नेसली आणि रमाई बाबासाहेबांना भेटायला गेली. बाबासाहेबांची नजर रमाई मातेवर गेली. बाबासाहेबांची नजर रमाई मातेवर गेली. रमाईची नजर बाबासाहेबांवर गेली. सगळ्या समाजामध्ये फक्त दोघांच्या डोळ्यात पाणी होतं, बाबासाहेबांच्या आणि रमाईच्या. ते दोघांनाच दिसलं, बाबासाहेबांना आणि रमाईंना. ऐका ना, एका फाटक्या लुगड्यात रमाई मातेनं एवढा मोठा संसार बाबासाहेबांचा सुखाचा केला. बाबासाहेबांना पत्रात रमाई असं लिहिते की, साहेब तुम्ही तिकडे बॅरिस्टर व्हा, तुम्हाला माझ्यापेक्षा या समाजाची काळजी आहे. अशी साथ देणारी अर्धांगिनी बाबासाहेबांच्या पाठीमागे उभी होती. म्हणून बाबासाहेबांनी एवढी मोठी क्रांती केली. लक्षात ठेवा, आपण पण तसंच वागलं पाहिजे. नाहीतर आमच्या पुरी काय करतात, एका पुरीने इंस्टाग्रामला रील्स केली आणि रील्स मध्ये गाणं होतं, नांदन नांदन होत रमाचं नांदन. फार रील्स चालली, इतकी रील्स चालली सांगता सोय नाही. आणि योगायोगानं ती पोरगी माझ्या मित्राची बायको निघाली. आणि मी माझ्या मित्राला म्हणलो, वहिनीचा व्हिडिओ लय व्हायरल व्हायला, त्याच्यात कडवाय नव्हती गरीब तीच लहान नवी होती परिचित माहेर घरी. तिला माहेरात गरिबी नवीन नव्हती म्हणून फाटक्या लुगड्यात रमाई नांदली. मी म्हणलो, काय वहिनीनं रील्स केली र? माझा मित्र म्हणला, गबस, रील्स करण्यासाठी भांडून 1.5 लाखाचा मोबाईल घेतलाय माझ्याकडून. ऐका रे, भांडून 1.5 लाखाचा मोबाईल घेतलाय. अरे बाबासाहेबांच्या पाठीमाग प्रत्येक माणसं म्हणतात, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमाग एक स्त्री असते. बाबासाहेबांच्या पाठीमाग रमाई नावाची स्त्री होती. म्हणून बाबासाहेबांनी एवढं मोठं कार्य केलं. आपण पण नवऱ्याला लई ताण न देता त्याच्या या चळवळीला सहकार्य केलं की समजायचं आपण रमाईच्या वाटेवर चालतोय. साहेब, मी सांगत होतो, बायकोला वारीत घेऊन गेलो आणि वारीमध्ये आमच्या पोळ्या सुरू झाल्या. ऐका, जावेद अख्तर नावाचे एक लेखक आहेत. मायबा नीट ऐका रे, जावेद अख्तर नावाचे एक लेखक आहेत. त्यांच्या शायरा तुम्ही युट्यूबला जाऊन ऐका. तुम्हाला आज घरी गेल्याच्या नंतर मी जे सांगतोय ते ऐका. दिल्लीमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडलं आणि त्या साहित्य संमेलनाला जावेद अख्तर प्रमुख पाहुणे म्हणून होते. आणि जावेद अख्तरांनी असं लिहिलं, 12व्या शतकात, किती 12व्या शतकात फ्रान्स, अमेरिका, जपान यासारख्या देशामध्ये स्त्रियांना बोलण्याचा अधिकार नव्हता. त्या 12व्या शतकात आमच्या गंगाखेडची जनाबाई लिहायची, डोईचा पदर आला खांद्यावरी आणि धरीला पंढरीचा चोर. म्हणजे 12व्या शतकात
सदन देशामध्ये स्त्रियांना समानतेची वागणूक नव्हती, तेव्हा भारतामध्ये वारकरी संप्रदायानं वागणूक दिली एक. आणि आता तोच विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत सांगू, या भारतामध्ये पहिल्यांदा स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला आणि नंतर बाहेर देशातल्या स्त्रियांना मतदानाचं स्वातंत्र्य मिळालं. याचा अर्थ हाच बाबासाहेबांचा विचार वारकरी संप्रदायाच्या विचारधारेतून आलाय. जरा मी भाव सांगतोय तो समजून घ्या. स्त्रियांचा समान आज असं एकही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रात स्त्रिया नाहीत. माझ्याकडे बघा, अरे आई आपापसात बोलू नका. एकूण स्त्रिया आपापसात बोलतात ना, त्या लोगों ने कुछ नहीं जानती बैठ चुपचाप. जवानी में कहा लोगों ने नया खून है कुछ नहीं जानती बैठ चुपचाप. और बुढ़ापे में कहा लोगों ने अब जानकर भी क्या करेगी कुछ नहीं जानती बैठ चुपचाप. म्हणजे बाल्य, तारुण्य, वृद्ध या तिन्ही अवस्थेत जेव्हा स्त्रियांना गप्प केलं जात होतं ना, तेव्हा त्या स्त्रियांचा आवाज बुलंद करण्याचं काम या महापुरुषांनी संत परंपरेने केले. हे दोघांचं नातं बारकाईने लक्षपूर्वक ऐका. बोलण्याचा अधिकार नव्हता माय, घरात बोलण्याचा अधिकार नव्हता, दारात बोलण्याचा अधिकार नव्हता, पण त्या काळातल्या संतांनी आम्हाला स्त्रियांचा सन्मानच शिकवला. तीनच गोष्टी मानतो आणि थांबतो. ऐका बाळासाहेब, ऐका जगद्गुरु तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज भामचंद्र डोंगरावर भजन करायचे आणि गावातल्या काही कर्मठ लोकांना, सालो मोलो या लोकांना, बंबाजी बुवांना तुकोबारांची महती पटना, तुकोबारांचं महत्व वाढलेलं जमाना, या लोकांनी काय केलं, एका वेश्येला बोलवलं आणि ती वेश्या तुकाराम महाराजांच्या चरित्र मलिन करण्यासाठी पाठवली. जेव्हा ती वेश्या तुकाराम महाराजांच्या समोर जाऊन उभी राहिली ना, तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तिचा सन्मान केला. कोणत्या शब्दात केला? Come on.